नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सर्वात आधी एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वरती. शिंगणापूर येथील भोगावती नदीत 6 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू. घटनेमुळे शिंगणापूर परिसरात हळहळ व्यक्त. पंचगंगा पुलाजवळ भरधाव कारचा भीषण अपघात. अपघातामुळे परिसरात खळबळ. तामजाई पठार परिसरात मादी गवा मृतावस्थेत. वन विभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू. पाहुयात यासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. शिंगणापूर तालुका करवीर येथे भोगावती नदीत पोहत असताना बुडालेल्या मानस कांबळे वय वर्ष 6 या बालकाचा मृतदेह सापडलाय. मानस सकाळी 8 वाजता नदीवर आपल्या वडिलांसोबत पोहायला गेला असताना तो नदीत बुडाला. याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळताच विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने 2 तासांच्या अथक प्रयत्नाने या मुलाचा मृतदेह बाहेर काढलाय. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. तावडे हॉटेल ते शिरोली टोलनाका दरम्यान जुन्या पंचगंगा पुलाजवळ सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कारने रस्त्यावरील संरक्षक कठडा तोडला. त्यानंतर कार सुमारे 30 फूट खाली कोसळली. या अपघातात दुर्गाप्रसाद इटी यांचा जागीच मृत्यू झालाय. कारमधील रोहित माने, रोहित जोंधळे आणि अर्जुन चौगले हे जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. शिये येथे दारूच्या नशेत होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून मुलानेच मित्राच्या मदतीने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिरोज मुझावर वय वर्ष 44 यांचा खून केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा रेहान मुझावर वय वर्ष 20 व मित्र वीरपाशा जहांगीरदार यांना अटक करण्यात आली आहे. खून करून मृतदेह विहिरीत टाकल्यानंतर रेहानेच वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या तपासात सत्य समोर आलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरोली MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा उलगडा केलाय. महाराष्ट्र सरकारने नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शेतकऱ्यांना तकलादू कर्जमाफी नको, सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी आज कोल्हापुरात किसान सभा आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्जमाफी आदेशाच्या परिपत्रकाची होळी करून सरकारच्या नावाने बोंबमारा आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी एकीकडे खतांचे भरमसाठ दर वाढले असताना तकलादू कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. दरम्यान सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांना घेऊन विधिमंडळाला घेराव घालण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय. शाहू महाराजांचे वारसदार असलेले कोल्हापूर शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही फसवी कर्जमाफी योजना जी काही शासनाने आणली याची होळी करण्यासाठी आणि सरकारच्या नावाने बोंब टोकण्यासाठी आंदोलन म्हणून जमा झालेलो आहोत. राज्य सरकारने ही जी काही योजना जाहीर केलेली आहे ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत. कारण याच्यामध्ये फक्त 50,000 शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळणार आणि शिवाय 32,29,000 इतके शेतकरी याच्यावरून वगळले जाणार. करवीर तालुक्यातील कोपार्डे सातार्डे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. बुधवारी सायंकाळी सर्जेराव दळवी व सचिन पाटील यांना शेतात वन्य प्राण्याच्या पावलांचे ठसे दिसून आलेत. ही माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पथकाने पावलांच्या ठशांची पाहणी केली. हे ठसे मध्यम वयाच्या नर बिबट्यांचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. परिसरात अनेक पोल्ट्री फार्म आहेत. मृत कोंबड्या व मटणाचे अवशेष उघड्यावर टाकले जात असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे बिबट्या या भागाकडे आकर्षित झाला असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी जैविक कचरा उघड्यावर न टाकण्याचं आवाहन करण्यात आलंय. वन विभागाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. वडगाव पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करून 3 गुन्हे उघडकीस आणले. विशाल संभाजी पवार असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून नवे पारगाव येथून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सादळी तालुका करवीर येथील तामजाई पठार परिसरातील जंगलात एक मादी गवा मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियमित गस्ती दरम्यान सोमवारी सायंकाळी हा गवा मृतावस्थेत आढळला. गेल्या काही वर्षांपासून सादळे, मादळे, कासारवाडी
व परिसरात गव्यांचं कळप वास्तव्यास आहेत. उन्हाळ्यात पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण होत असल्याने हे गवे डोंगरावरील जंगलातून खाली शिवार भागात येत असतात. अशाच कळपातील एक मादी गवा तामजाई पठार परिसरात मृतावस्थेत आढळून आलाय. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी गव्याच्या अवयवांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. मारूळ ते भैरेश्वरवाडी दरम्यानचा सुमारे 3 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झालाय. वाहन चालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण इतके वाढले आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. पावसाळा तोंडावर आला असताना खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास अपघातांचा धोका आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त होतीये. या संबंधित विभागाने रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत व संपूर्ण रस्त्याचे मजबूतीकरण करावे अशी मागणी वाहन चालक व प्रवासी वर्गातून होतीये. आजरा तालुक्यात भात रोप लावणीच्या कामाची धांदल सुरू असून माणसांनी शेत शिवार फुलून गेले. रोहिणीचा पेरा साधताना मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वी रोप लावणीचे तरवे पेरण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. मोसमी पाऊस केरळच्या उंबरठ्यावर आला असून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसात मोसमी पाऊस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे भात रोप लावणीसाठी तरवे पेरून पेरलेल्या तरव्यांना शेतीपंपाच्या सहाय्याने पाणी देण्यात शेतकरी व्यस्त आहेत. आणि श्री संत बाळूमामांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. बाळूमामांच्या जीवनावर आधारित संपूर्ण भाग आता प्रदर्शित झाले. या विशेष मालिकेत तुम्हाला अक्कोळ, मेतके, आप्पाचीवाडी आणि आदमापूर या पवित्र स्थळांचं दर्शन घडणार आहे. बाळूमामांचा जन्म, त्यांचं बालपण, आध्यात्मिक प्रवास, भक्तांप्रती असलेलं प्रेम तसेच त्यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी आणि चमत्कारी घटनांची माहिती या भागांमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाळूमामांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा जवळून अनुभव घेण्यासाठी हा विशेष भाग नक्की पहा. भक्ती, श्रद्धा आणि इतिहास यांचा सुंदर संगम असलेली ही मालिका प्रत्येक बाळूमामा भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.